ज्यांना या पहिल्या स्टेप पासून खूप मेहनत घेतली असेल, प्रश्न वाचले असतील, त्याला वाटायला की आता वेळ वाया चाललाय सर, खूप वेळ चाललाय, प्रश्न वाचण्यात वेळ चाललाय, टॉपिक वाचण्यात वेळ चाललाय, वेळ चाललाय, जाणार आहे, वेळ जाणार आहे, त्याचा तुला फायदा खूप होणार आहे, परीक्षेत बघितल्या उत्तर येणार आहे, त्याच्यामुळे घाबरू नकोस. प्रत्येक क्षणाला वाटेल की सर टॉपिक वाचतोय, प्रश्न वाचतोय, टॉपिक वाचतोय, खूप वेळ जाणार आहे. हो, वेळ जाणार आहे. परीक्षेत वेळ नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये उत्तर येतील. परीक्षेमध्ये तिथं मिनिटाचा विषयच नाही भाऊ, तिथं सेकंदाचा वेळ आहे. राज्यसेवेला तरी पूर्व परीक्षेला वेळ असतो, कंबाईनला तर काहीच नसतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये डिसिजन घ्यायचं असतंय. ओके, सगळे तळमळीने जर गोष्ट केली तर त्या गोष्टी तिथे कंबाईनला कामाला येतात. दुसऱ्यासाठी म्हणूनच उद्देश तेच ठेव, तुझ्या मनाला गाफील ठेव. दुसऱ्यासाठीच नोट्स काढायच्या, त्यालाच इम्प्रेस करायचं, तिलाच इम्प्रेस करायचं आहे. इथून जी गाडी सुरू कर, इथून मेंटरशिप सारखं सगळं विचारून घे, सगळं काढ, इथपर्यंत जाय. पण इथं हात जोडून विनंती आहे, हे जे काढलेलं मटेरियल आहे हे कोणाच्या बापालाही देऊ नको. नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जण अभ्यास करत असताना काय करतात की पुस्तकच वाचतात, फक्त पुस्तक वाचतात. उदाहरणासाठी इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे, एक पुस्तक त्यांच्याकडे असतं, ते वाचतात. समजा कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा सरळ सेवेला वेगळं असेल, जे पुस्तक असेल. उदाहरणासाठी इकॉनॉमिक्सचं पुस्तक आहे, ओके, कुठलंही असेल, एक पुस्तक घेतलं, त्याच्यात काही ना काही आता 15 प्रश्न असतील, विचारतात. समजा 15 प्रश्न कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, तर 15 पैकी 10 ते 12, 13 प्रश्न त्या पुस्तकात असतात. त्यांना हा अट्टहास असतो त्या 3 प्रश्नांचा, 2 प्रश्नांचा. हे 2 प्रश्न याच्यात नाही आहेत. अरे बापरे, आता मग दुसरं पुस्तक घ्यावं लागेल. पण त्यांचे जे 15 पैकी 10, 12 बरोबर येतात का, तर ते पण बरोबर येत नाहीत. 7 ते 8च बरोबर येत राहतात. ओके, मग ते जे 12, 13 होते त्या पुस्तकातून टॅकल होत होते, थोडंसं करंट वगैरे असे, तर त्या पद्धतीने ते वाचत नाहीत. अभ्यासाची जी पद्धत आहे की पुस्तक वाचू की प्रश्न आधी वाचू. भरपूर जणांचा प्रश्न आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन विद्यार्थी असतील, जुने असतील, त्यांना देखील सांगणार आहे. नवीन विद्यार्थ्याला देखील याचा खूप फायदा होणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे. टायटलच तुम्ही बघितलं असेल की नेमका विषय काय आहे, तर प्रश्न आधी की पुस्तक, काय वाचू पहिल्यांदा. तर ह्याच्यात 2 कॅटेगरीचे आहेत. नवीन विद्यार्थ्यांचं पहिले सांगतो, ते झाल्यानंतर त्याच्यासोबत लगेच जुन्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो की नेमकं काय करायचं आहे. बघा, ओके, पहिल्यांदा टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक आणि क्वेश्चन, टॉपिक, क्वेश्चन हा फॉर्म्युला आहे. हा स्पर्धा परीक्षेतला MPSC असो, UPSC असो किंवा कुठेही असो, डिग्रीला आपण तोच फॉर्म्युला वापरतो. सर डिग्रीचं बघतो आपण, सेमिस्टर वगैरे एक्झाम देत राहतो. ओके, नोट्स आणून ठेवतो. त्याच्यानंतर क्वेश्चन बघतो मागच्या वर्षीचे, 2, 4, 5 वर्षाचे, आणि तेच प्रश्न आधी करतो. म्हणजे प्रश्न आधी बघतो, पण आधी नोट्स वाचलेली असते. म्हणजे पुस्तक, नोट्स सगळे आणलेले आहे, टॉपिक आणलेले. त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेत पण आहे. ही लिहून घ्या. ह्याच पद्धतीनं मी ज्या स्टेप सांगतोय, ह्या स्टेप झाल्याशिवाय कुठल्या स्टेपमध्ये तुमच्या चुका होत आहेत ते बघा आणि त्याच्यावरती अनालिसिस करा, त्याच्यावरती विश्लेषण करा, त्याच्यावरती काम करा आणि इथून निघून जा गुलाल लावून, नंतर हळद लागेल. ओके, बघा, टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक हा फॉर्म्युला आहे. टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक. जबरदस्त व्हिडिओ होणार आहे, शेवटपर्यंत फक्त पेशन्स ठेवा. हे आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी की एकदम नवीन आहे, मग टॉपिक वाचायचं, मग क्वेश्चन वाचायचे आणि परत टॉपिक वाचायचा. पण असं काय फक्त टॉपिक एवढेच नाही, डिटेल पद्धतीनं मी जवळपास 10 स्टेप्स सांगितल्यात. नवीन असतील, जुन्यासाठी बघा. नवीनसाठी हे आहे, जुना विद्यार्थी आहे, 1 वर्ष 2 वर्ष झालंय, सगळं वाचून झालंय, सगळं कळलंय, त्यांना देखील अजून काय करायचंय त्याला सांगणार आहे. याच्यावरती ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे, पण पुस्तकाच्या डायरेक्शन मी टाकलेला नव्हतं तेवढा. ओके, पण आता डायरेक्ट पुस्तक की प्रश्न आधी या फॉर्मॅटमध्ये सांगतोय. आता टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे. नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे टॉपिक, क्वेश्चन, टॉपिक, आणि जुन्या विद्यार्थ्यांसाठी क्वेश्चन, टॉपिक, क्वेश्चन. कशामुळं, त्यांचा क्वेश्चनचा सराव असतो, पण अजून तुम्हाला सरावाची गरज आहे. आणि नवीन विद्यार्थ्यांचं वाचनच नसते, मग प्रश्न वाचून त्यांना टेन्शन येईल. त्याच्यामुळं हा प्रश्न आहे. कळलं? आता मेन आहे की बा पुस्तक आधी वाचू का प्रश्न वाचू, तर पहिल्यांदा पुस्तक सिलेक्ट करावं लागेल. समजा इकॉनॉमिक्ससाठी आहे, तर आता बुकलिस्टचे सगळे व्हिडिओ टाकले. सरळ सेवेला वेगळी बुकलिस्ट आहे, राज्यसेवेला, कंबाईनला, तिथे मी परफेक्ट पद्धतीने सांगितलं, तिथे बोलत नाही. तुम्हाला हे विचारून घ्यावं लागेल की शिक्षकाला विचारा किंवा एखाद्या अधिकाऱ्याला विचारा. आता अधिकारीनुसार बुकलिस्ट व्हेरी होते, ती खूप अवघड सांगतात. त्याची लेवल आता एखादा आहे हाय लेवलचा आहे, इंग्लिश स्कूलचा आहे वगैरे आहे, त्याची लेवल हाय असते ना. तुमचं एकदम मराठी मीडियम आहे, तुम्ही त्याची बुकलिस्ट फॉलो करणं म्हणजे चूकच आहे खरं तर. 100% नाही, त्याच्यातले काही गोष्टी घ्याव्या लागतील तुम्हाला. त्याच्यामुळे हे कंडिशननुसार असतं की त्यांना तेच पुस्तक वाचले म्हणून तुम्ही नाही. समजा सौरी सरांचं पुस्तक आहे उदाहरणासाठी, भूगोलसाठी, तिन्ही, तर ते प्राकृती, पर्यावरण, भूगोल, कृषी, ही एवढं खूप कॉम्प्लिकेटेड होतं. त्याच्यापेक्षा जर अजून कुठले दीपस्तंभचं आहे किंवा अजून एखादा असेल तर ती वापरलेलं कधी परवडतं. असं नाही की मी मार्केटिंग करतोय, जस्ट एक्झाम्पल देतोय तुम्हाला, की असं नाही की सौरी सरांचं पुस्तक चांगलं नाही, चांगलं आहे, पण तुम्हाला ते कोणतरी सांगणार पाहिजे ना की तुम्ही राज्यसेवा करताय, मग कृषी आणि पर्यावरण मधून एवढे घे, कृषी आणि
भूगोल आणि कृषीमधले एवढे घे, महाराष्ट्रासाठी एवढं घे, की तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुम्ही 3 गट्टे आणले एवढे पुस्तकं आणि बघूनच कोमात गेले की एवढं पुस्तक बापो, मग ते जगाचं आणलं तुम्ही. असं होतं ना. एक जस्ट एक्झाम्पल सांगितलं की तुम्हाला कोणतरी असं मेंटॉरशिप पाहिजे, कोणतरी शिक्षक पाहिजे, जसं मी आहे किंवा इतर कोणी असतील तुमचे, प्रॉपर सांगणं गरजेचं की कुठलं घेऊ सर, पुस्तक कुठं. कारण की आयुष्यात पुस्तक घेण्यात जर चूक झाली तर आयुष्याचे भरपूर वर्ष वाया जातात. कारण की सोपं नसतं एकदा पुस्तक वाचल्यानंतर परत ते टेन्शन येतं. त्याच्यामुळे पुस्तक घेत असताना विचारून घेणं गरजेचं आहे. आणि त्याची बुकलिस्ट ऑलरेडी टाकली तिथं, पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला ते कळून जातं. क्लिअर. तर हे पहिली गोष्ट आहे की पहिल्यांदा पुस्तकच घ्यायचंय का, हो जुने असो नवीन असो पुस्तकच पहिल्यांदा घ्यायचंय. त्याच्यानंतर त्याच्यातले टॉपिक आपल्याला घ्यायचे की बाबा IMP टॉपिक. आता असं नाही की पुस्तक घेतलं सर इकॉनॉमिक्सचं घेतलं द्या IMP टॉपिक, आधी वाचावं लागतं. पण ते शिक्षक तुम्हाला भेटले पाहिजे, त्याच्यावरती व्हिडिओ आहेत IMP टॉपिक, फक्त लिस्ट टिक करून घेतली पाहिजे, हे गरजेचं आहे. फक्त असं नाही की तेवढीच वाचायची असं नसतंय. पुस्तक वाचावं लागतं, एकदा दोनदा तीनदा सगळं पुस्तक वाचावं लागतं. ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा. नाहीतर मग मी पुस्तक घेतो, तुम्ही सांगितलं सर पुस्तक ओके, मग मी तेवढे टॉपिक करतो, करायचे तेवढेच टॉपिक, त्याच्यावरती बाकीचे टॉपिक रीड करायचे. बाकी असतो ना ते लिंकअप असतं ना, ते समजून घेण्यासाठी ते वाचायचे. ती गोष्ट महत्वाची आहे. म्हणजे एक पुस्तक घेतलं तुम्ही, त्याच्यानंतर एक सर असतील, मेंटॉर असतील, कुणी असतील मेंटॉरशिपमध्ये, त्यांना विचारणं गरजेचं आहे टॉपिक कुठले, ते दुसरी स्टेप आहे. आणि हे जर ज्यांनी नाही केलं, फक्त पुस्तकच वाचतोय, हे घेतलं महिना झालं हे वाचतोय, आता जर हे काही नाही याच्यात 8च प्रश्न आले, ते अजून एक मार्केटमधलं आणलं, तुझे 8 बरोबर आले असतील, पुढचे 6च येतील. ती एक महत्वाची गोष्ट आहे. तिसरी स्टेप काय, तिसरी स्टेप आहे टॉपिक रीड करायचं आहे. आता पुस्तक घेतलंय, चॉईस झालंय, IMP टॉपिक पण बोललेत, पहिला टॉपिक घ्यायचा, भले त्याच्यावरती प्रश्न नाहीत, वाचून काढ. पूर्ण पुस्तक वाचावं लागतं का, वाचावं लागतं. फास्टमध्ये वाचावं लागतं थोडंसं, किंवा पूर्ण वाचायचं नसेल तर ओव्हरऑल आपण इंडेक्स बघून कळतं. काही जुना अभ्यास असेल तर नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतोय हे की तुम्ही टॉपिक पहिला वाचायचा, टॉपिक पूर्ण वाचला, ते टॉपिकवरचे प्रश्न कुठून भेटतात सर, किराणा दुकानावरती भेटतात का, 21,000 प्रश्नसंच कुठल्याही पब्लिकेशनचा घ्या. मी नेहमी सांगतो 21,000 प्रश्न असल्याशिवाय, मागची रील पण भरपूर व्हायरल झालेली आहे ती शॉर्टला, की मला फोनच लावायचा नाही म्हणतो, की काही प्रश्न बघत नाहीत, काही नाही. आणि एक सर काय करू सांगा ना, प्रश्न वाचू का, कुठून वाचू, काय. अरे सांगितलंय ना मी बऱ्याच वेळा की टॉपिक वाचल्यानंतर क्वेश्चन वाचावंच लागतील प्रश्न 100%. त्याच्यामुळे 21,000 प्रश्नसंच असलाच पाहिजे तुमच्याजवळ, 100% असला पाहिजे. त्याच्यानंतर क्वेश्चन रीड करायचे त्या टॉपिकचे. समजा महाराष्ट्राचं नदी प्रणाली आहे, तर नदी प्रणाली पुस्तकातून वाचा ना, मग लगेच दुसरं टॉपिक घेता हवामान, लगेच पुढचा सगळं पुस्तक वाचता आणि मग डायरेक्ट परीक्षेला जाता. असं कुठं असतंय. नदी प्रणाली वाचली आहे, महाराष्ट्र नदी प्रणाली, त्याच्यावरची प्रश्न मग रिपीट होतात का, हे होतात का, आपले प्रश्न कसे विचारतात हे तर कळलं पाहिजे. रिपीटच होत नसतात, उगे काही रिपीट होण्यासाठी वाचायचेच नाही ना, तेच ना, अंडरस्टँडिंग लेवल नाही ना, चुकीचं कन्सेप्ट तुमच्या माइंडमध्ये घुसलेली आहे. कोणी घुसवलेली म्हणत नाही मी, तुम्ही स्वतःलाच म्हणले प्रश्न रिपीट होत नसतात. कोणी विचारलं तुम्हाला, यांनी सांगितलं, टीचर असतील, मेंटॉर असतील, त्यांनी सांगितलंय तुला की प्रश्न तू त्यांना विचारला का, काहून. मी कित्येक व्हिडिओ सांगितलंय तरी देखील तीच चूक, रिपीट होतात का, रिपीट होतात म्हणून वाचतच नसतात ना. ती समजली पाहिजे, अंडरस्टँडिंग लेवल झाली पाहिजे की आजपर्यंत महाराष्ट्राच्या नदी प्रणालीवरती कसे प्रश्न आलेत, पुढे कसे येतील, प्रश्न कुठं घुसवलंय, कुठं चुकवलंय, काय केलंय, काय चुकीचे विधान टाकलेत, हे सगळा कार्यक्रम, सगळा जांगडगुत्ता सगळा हे कळण्यासाठी, MPSC कळण्यासाठी, पेपर सेटचा माइंड ओळखण्यासाठी हे प्रश्न असतात. ओके. त्याच्यानंतर परत तोच टॉपिक वाचायचा. मग हे क्वेश्चन टॉपिक क्वेश्चन करायला लई वेळ लागेल. बघितलेत का आजूबाजूला सदाशिव पेठमध्ये फिर, कळतं तुला किती सन्माननीय व्यक्ती असतात, कितीतरी वर्ष लागतात, सांगणारच कोणी नसतात. ओके. डोक्यावरचे केस गेले तरी पोट भेटत नाही, बिचारे मेहनत करतात, नाही असत नाही, त्यांना नावं ठेवत नाहीये मी, त्यांना बघून तू अलर्ट होणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने बोलतोय. बिचारांची खूप वर्ष गेली आयुष्यात, त्यांच्यासारखं तुला व्हायचं असेल तर मग होय तिकडं, काही हरकत नाही, पण ती गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ओके. इतक्या स्पष्टपणे, इतक्या स्पष्ट भाषेत सांगतोय, ऐकायचं तर ऐकू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ऐकल्यावर तर फायदाच होणार आहे. ओके. त्याच्यानंतर टॉपिक रीड केला, त्याच्यानंतर आता अंडरलाईन करायचो. पहिल्याच वेळेस झोप मी मागचे 1-2 व्हिडिओ सांगितलं होतं की कलरच्या दुकानावरती जायचं, एक ब्रश द्या म्हणायचं, कलर आणायचा नेरोला किंवा ॲसियनचा आणि घेऊन मारायचं. कुठेही अंडरलाईन, एक वाक्य लक्षात ठेवा की पुस्तकावरती त्याच ठिकाणी अंडरलाईन करायचं जिथे आयोगानं प्रश्न विचारलाय, बस सफिशियंट आहे. त्याच्या बाहेर कुठेही अंडरलाईन करायचं नाही. पुस्तकावरती हायलाईट असेल किंवा अंडरलाईन असेल, आयोगानं ज्या ओळीवरती, ज्या शब्दावरती, ज्या घटकावरती प्रश्न विचारलाय त्याच घटकाला फक्त अंडरलाईन करा. नाही जर तुमचा वर्षभरात रिझल्ट आला तर मग सांगा. 100% तिथेच अंडरलाईन पाहिजे जिथे आयोगानं प्रश्न विचारलाय, त्याच पॉईंटवरती पाहिजे. म्हणजे मी जिथे अंडरलाईन केलंय पुस्तकावरती, ज्याच्यावरती हायलाईट केलंय तिथे प्रश्नच आहे, त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. लाईक लाल पेन घ्या, एक हायलायटर घ्या, बस सफिशियंट आहे. ओके. त्या ठिकाणी इथं हायलाईट पण घ्या वाटलं तर, हायलाईट कुठं करायचंय. ओके. त्याच्यानंतर रिव्हिजन करायचंय आता, की जे मी पुस्तकावरती अंडरलाईन केलंय त्याचं रिव्हिजन करायचंय.
ज्या गोष्टींवरती मी अंडरलाईन केले त्याचं रिव्हिजन करायचं. जे प्रश्न वाचलेत मला ते परत वाचायचे. आता पहिल्या वेळेस मी समजा 100 प्रश्न वाचलेत, तर असं होईल का दुसऱ्या वेळेस 100 वाचावं लागतील, तर ठीक आहे एखाद्या दुसऱ्या वेळेस वाचावं लागतील, पण तिसऱ्या वेळेस असं होणार आहे का? नाही, मला 60, 70 किंवा 80 वाचावं लागतील. त्याच्यानंतर कमी होतील, 60 किंवा 50च वाचावं लागतील. असे कमी कमी प्रश्न होत जातील. ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, एकदा फक्त क्लिअर दिसतंय का चेक करतो. चल, हे झालं 7वं हे. ओके, आणि हे जे पहिले दुसरी स्टेप जी सांगितली होती पुस्तकाबद्दल, की पहिले पुस्तक सिलेक्ट करायचंय आणि दुसरं ते मेंटॉरकडून IMP टॉपिक्स वगैरे यायचे, पण पूर्ण पुस्तक तुम्हाला एकदा वाचावं लागेल. त्याला वेळ लागतो, तर हो, नवीन विद्यार्थ्यांना वेळ लागतो, ते करत नाहीत भरपूर जण. ओके, आता ही एक महत्वाची गोष्ट आहे की एक रिडिंग लागते, इतिहासला वगैरे रिडिंग लागते. पॉलिटीला एक जनरल अंडरस्टँडिंग पहिल्याच वेळेस आहे, आयुष्यात कधी पॉलिटी वाचलीच नाही, स्टेट बोर्ड आधी वाचावं लागतील. ओके, ती एक गोष्ट आहे की स्टेट बोर्ड मधून बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. ही एक प्रत्येक विषयाचं स्टेट बोर्ड, इतिहास असेल, भूगोल असेल, पॉलिटी असेल, सायन्स असेल, स्टेट बोर्ड वाचणं गरजेचं आहे. कारण की बेसिक आणि ते फक्त असं सहज वाचून घेऊ शकता तुम्ही नॉर्मली, किंवा हा चला इतिहास काय 1857 उठाव, मग असं, मग राज्यसेवा करताय प्राचीन मध्ययुगीन, असं चालू देऊ शकता नॉर्मली. कुठलं टेन्शन घ्यायचं नाही. स्टेट बोर्ड एकदा वाचून घ्यायची म्हणजे तुमचा वेळ वाचेल. नंतर पुस्तकाकडे यायचं, नंतर याच्याकडे यायचंय. ही झाली 7वी स्टेप. रिव्हिजन करायचंय. नोट्स कुठं काढायचं बोललो का? नाहीच बोललो अजून तर. बघा, त्याच्यानंतर परत एकदा टॉपिककडे यायचंय, परत क्वेश्चनकडे यायचंय आणि परत टॉपिककडे यायचंय. इथं झाल्या तुमच्या 10 गोष्टी. ओके, झाल्या. तर आता 11वी गोष्ट आहे, आता यायचंय नोट्सकडं. नोट्स कुठल्या मार्केटमधल्या असतील ठीक आहे, नाही तर तुम्ही काढू शकता. आता मार्केटमध्ये भरपूर आहेत, भरपूर विषयाच्या कंबाईननुसार, राज्यसेवेनुसार नोट्स येत आहेत, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं एक पहिल्यांदा फोकस असेल त्या नोट्स वापरू शकता. किंवा ह्या नोट्स काढण्याच्या आधी तुमच्याकडे इथं ऑर मी लिहिलेलं नाही, इथे लिहून घ्या वाटलं तर, राज्यसेवेची तयारी करताय, राज्यसेवा पूर्व परीक्षेचे प्रश्न आणि एक्सप्लेनेशन असणारं पुस्तक पाहिजे. एक, तुम्ही राज्यसेवा नाही करत, कंबाईन करतायत, कंबाईनचं पूर्व परीक्षेचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक तुमच्याकडे पाहिजे. 2 बस सफिशियंट आहे. आता ते 21,000 घेतलंय सर, मग ही घ्यायची गरज आहे का? आता हो, गरज आहे. 21,000 या सगळ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. जे मी सांगतोय की राज्यसेवा करताय ना, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नाचं स्पष्टीकरण असणारं पुस्तक पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. त्याच्यात जे नाही ते नोट्समधून वाचा, आणि त्याच्यात पण नोट्समधून पण नाही, जे मार्केटमध्ये असेल समजा, तर तुम्ही स्वतः नोट्स काढू शकता. शॉर्ट नोट्स असल्या पाहिजे. 100 पानाच्या पुस्तकाचं एक 10 ते 15 पानात आलं पाहिजे. मग सर हे मला जमतच नाहीये, म्हणजे तुझं हे सगळं त्याच्यावरती कमांडच नाहीये तुझी. मला नोट्सच काढता येत नाहीत, मी सगळंच लिहून काढायलो, मी लाल पेन घ्यायलो, रेषा वाढायलो, हायलाइट करायलो, असलं करायचं नाही. ओके, मुलींची हँडरायटिंग जबरदस्त असते असं म्हणतात, काही मुलांची असते. किंवा याची आहेत नोट्स, याला लायब्ररीत दिल्यात, लगे वाचीला तिला इम्प्रेस करण्यासाठी ती लागून गेली, ही तिथंच बसलेल्या मध्ये की माझ्या नोट्स वाचून ती लागली. अरे मग तूच वाचल्या नाही, तुझ्या नोट्स भारी होत्या, तू इम्प्रेस करण्यासाठी म्हणला की आपण पटवू तिला. किंवा उलटं होऊ शकतं की मुलीचे हँडरायटिंग वगैरे भारी असते, मुलांना दिले, मुलगा लागला, नंतर हे झालं की ते ऐकलं नाही, त्याला काय आता लग्नाला पोस्ट भेटल्यानंतर पलटतात. दोन्हीकडे उदाहरण आहेत माझ्याकडे. ती जी मी म्हणतो नेहमी प्रेमाचा व्हिडिओ टाकायचा आहे, ते टाकायचं आहे की प्रेमात आजकाल प्रेम असंच झालंय की लायब्ररीमध्ये आम्ही होतो, आम्ही सोबत होतो, मग काय झालं, आमचं एकमेकावर प्रेम होतं, मग मुलगा लागला हे कशाला, मग चांगलीच बघेल ते, तिकडे हुंडा घेईल, मग हे दगा देत आहे. ओके, असं या झालेलं आहे की मुलगी लागली, मुलीनं गदारी केली, मग की यासोबत नाही करायचं, तिकडेच बघणार, हे बेरोजगार, हे लागलंच नाही, अशा पद्धतीनं. म्हणजे दोन्ही साईडची उदाहरणं आहेत. हे प्रेमात आजकाल होत आहे. ओके, याची भरपूर अशी उदाहरणं आहेत. एक व्हिडिओ मला नक्कीच टाकायचा आहे. ओके, कमेंट सेक्शनमध्ये मी मागच्या वेळेस सांगितलं होतं कमेंट करा, यावेळेस टाकतो की कमेंट करा. त्याच्यावरती व्हिडिओ येणाऱ्या सप्टेंबरमध्ये 100% टाकेल, काही प्रॉब्लेम नाही प्रेमावरती. कारण की दोन्हीकडे आहे की आमचं इतक्या वर्ष असं रिलेशन होतं, अमुक होतं तमुक होतं, त्यानं मला सोडलं, तिनं मला सोडणारच आहे. शक्ती आली की गद्दार होतच माणूस. त्याच्यामुळे शक्ती असल्याशिवाय प्रेमात पडायचं नाही. भीक माग्यांना कोणी विचारत नसतं. विद्यार्थी असेल ते नाही का अवध ओझा सर म्हणतात की ओझा हे विद्यार्थी असतील, साधू संत असतील आणि विकारी असतील, त्यांना इज्जत नसते. शक्ती पाहिजे. मी नेहमी म्हणतो शक्ती पाहिजे. शक्ती असल्याशिवाय काहीच होत नाही. आता कोणी सोडून जाईल, मग हिंमत नाही झाली पाहिजे कोणाची सोडून जायची. आपण बोलायचं त्यालाच, त्याचं आपलं काम झालं पाहिजे. ह्याच पद्धतीने लक्षात ठेवा की नोट्स काढायच्यात प्रॉपर पद्धतीने काढायच्यात. 100 पानाच्या 10 ते 15 मध्येच बसवायच्यात. मी तर म्हणतो कोणाला देऊ बी नका. उगाच हवेमध्ये की माझं अक्षर लय भारी, माझ्या नोट्स तुझ्या नोट्स दे, काय गरज आहे? पास होई जाऊ दे, टाकून दे, नंतर टाकू लागल्यानंतर की बघ माझ्या नोट्स आहे. आणि कोणाच्या नोट्स घेऊन होत नसतं. ओके, पण असे भरपूर उदाहरणं आहेत की याच्या नोट्स घेतल्या, त्याच्या नोट्स घेतल्या, मग ते लागलं की आपण दुसऱ्यासाठी जेव्हा नोट्स काढतो तेव्हा खूप अनालिसिस करून टाकतो. इथपर्यंत गाडी सुरू केलेली आहे, अशी इथपर्यंत आणायची आहे भाऊ, आणि हे तुला फुकट दुसऱ्याला द्यायला, तू कल्याण होणार त्याचं 100%. कारण तू दुसऱ्यासाठी काढत असताना 100% मेहनत घेणार, तू स्वतःसाठी नाही घेणार, इम्प्रेस करण्यासाठी ती करणार. त्याच तू नोट्स वाच, तुला कोण जाशील, काढ त्याच उद्देशानं. इथपर्यंतच आहे, उद्देश तोच ठेव.
नोट्स काढ, देऊ नको कोणाला, लाग आणि नंतर कोणाच्या मागे लागू नकोस. यश मिळणार आहे. ही मुलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, दोघांसाठी पण आहे. की भाई उद्देश तेच ठेवा की तिला द्यायचं, तिला पटवायचं. इथपर्यंत या मेहनत करा, जोरदार आपल्या मनाला ताकद द्या की नाही आता हो 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 नोट देऊनच इम्प्रेस करतो. देऊच नका. इथपर्यंत जा. इथं नोट्स काढा, वाचा, पोस्ट काढा, निघून जा. मग बोला नाही जय हिंद जय महाराष्ट्र. लाव रे, दुसरी लाव. तू नाही तो और दुसरी सही. किती वेळ सगळ्या जगाला प्रेम वाटू, जगाला प्रेम अर्पावे. ओके, त्याच पद्धतीने आहे की 11वी स्टेप त्यालाच जमते ज्यांना या पहिल्या स्टेप पासून खूप मेहनत घेतली असेल, प्रश्न वाचले असतील, त्याला वाटायला की आता वेळ वाया चाललाय सर, खूप वेळ चाललाय, प्रश्न वाचण्यात वेळ चाललाय, टॉपिक वाचण्यात वेळ चाललाय, वेळ चाललाय, जाणार आहे, वेळ जाणार आहे, त्याचा तुला फायदा खूप होणार आहे, परीक्षेत बघितल्या उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे घाबरू नकोस. प्रत्येक क्षणाला वाटेल की सर टॉपिक वाचतोय, प्रश्न वाचतोय, टॉपिक वाचतोय, खूप वेळ जाणार आहे. हो, वेळ जाणार आहे. परीक्षेत वेळ नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये उत्तर येतील. परीक्षेमध्ये तिथं मिनिटाचा विषयच नाही भाऊ, तिथं सेकंदाचा वेळ आहे. राज्यसेवेला तरी पूर्व परीक्षेला वेळ असतो, कंबाईनला तर काहीच नसतो. फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये डिसिजन घ्यायचं असतंय. मग हे सगळे तळमळीनं जर गोष्ट केली तर त्या गोष्टी तिथे कंबाईनला कामाला येतात. दुसऱ्यासाठी म्हणूनच उद्देश तेच ठेव, तुझ्या मनाला गाफील ठेव. दुसऱ्यासाठीच नोट्स काढायच्या, त्यालाच इम्प्रेस करायचं, तिलाच इम्प्रेस करायचं आहे. इथून जी गाडी सुरू कर, इथून मेंटरशिप सारखं सगळं विचारून घे, सगळं काढ, इथपर्यंत जाय. पण इथं हात जोडून विनंती आहे, हे जे काढलेलं मटेरियल आहे हे कोणाच्या बापालाही देऊ नको. जेव्हापर्यंत तुला गुलाल लागत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी तुझ्या डोक्यावरती गुलाल पडेल मग हळदीकडे बघायचा प्रयत्न करतो. जोपर्यंत तुला गुलाल लागत नाही तोपर्यंत हळदीकडे बघू नको. नाही तर हळद रुसलन, कुंकू रुसलन, जय हिंद जय महाराष्ट्र होईल, तुझी वाट लागल. हे भरपूर आहेत, अनुभव आहेत, भरपूर जणांचा आहे, सगळीकडचा आहे. हे मी सांगतोय. भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स येतात, मेसेज येतात की सर त्यानं मला सोडून दिलं, तिनं मला सोडून दिलं, मला नाही नोकरी लागली, त्याला लागली, तो बदलला, ती बदलली. बघा आजूबाजूला आहे. आता मुलं सांगत नाहीत विद्यार्थ्यांना वगैरे, इतर मित्रांना वगैरे कमी सांगतात, कारण की ते शेअर होतं, पण माझ्याशी शेअर करतात गोष्टी. त्याच्यामुळे त्यांचं नाव वगैरे नाही सांगणार आहे. पण तुमच्या पद्धतीनं जर तुम्ही घडत असेल की तर बघा, अलर्ट राहा. इथपर्यंत तुमच्या मनाला गाफील ठेवा. काही नसतंय, मन म्हणजे कंट्रोलमध्ये असते. माझं मन कंट्रोलमध्ये. एखादी गोष्ट करायची नाही, चल उडत जाईल. माझ्या मनाला देखील कंट्रोल असला पाहिजे. कधी कधी आपल्या मनात होतच की आज नाही ही गोष्ट करायची, ठीक आहे दुसरी करू. त्याच्यामुळं प्रेमात आणि युद्धात सगळं माप असतंय असं म्हणतात, पण बोंबलाला करायची गरज आहे का, ती महत्वाची गोष्ट आहे. आपली कंडिशन काय, आपण विद्यार्थी आहोत, त्या दशेत आपल्याला त्या गोष्टी करायच्या. ओके, त्याच्यामुळे प्रॅक्टिकली राहा. वर्षभरात 6 महिन्यातच जिंदगी बदलते. काही असं काही 2-4 वर्ष लावण्याची गरज नाहीये. ती जिद्द पाहिजे, दिशादर्शक पाहिजे. मी नेहमी म्हणतो आयुष्यामध्ये एकदा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये श्रीकृष्ण हे पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि स्पर्धा परीक्षेमध्ये ते श्रीकृष्ण पाहिजेच. आयुष्याचे कित्येक वर्ष वाया जातात आणि ते कळतच नाही. आयुष्यात देखील दिशा दाखवण्यासाठी श्रीकृष्ण गरजेचे आहेत. फक्त क्षमता असून चालत नाही. अर्जुन देखील धुरंधर होते, एकदम जबरदस्त होते, तरी देखील त्यांचं मन विचलित होत होतं. त्यांना पाठीमागून श्रीकृष्ण दिशा दाखवत होते की मी तुझा पाठीमागे उभा आहे, तू फक्त कर्तव्य कर, तुझं कर्म कर, यश होणार आहे. सूर्याकडे बघू नकोस, तू तुझं काम कर, कर्तव्य कर. हे फक्त असं ऐकायचं नाही, जिंदगीत त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं असतं. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा की जो व्यक्ती इमानदार आहे त्याच्या कधीच नादाला लागू नका. नाहीतर तो तुमचा कधी बाजार उठवेल तो त्याला देखील माहित नसतं. त्याच्यामुळे जो इमानदार आहे, जो प्रामाणिक आहे, त्याच्याशी प्रामाणिकच वागा. त्याच्या वाटेला मात्र चुकून जाऊ नका, नाहीतर कधी तुमचा तो बाजार उठवेल त्याला देखील माहित नाही. तुझं मोटिवेशन देखील या व्हिडिओमध्ये सांगतोय, कारण की ही जी स्टेप आहे इथून सुरू करत असताना इथपर्यंत पोहोचणं सोपी गोष्ट नाही. पावलावरती मिनिटावरती कळतं की सर 100, 200, 250, 300 प्रश्न आहेत, एवढे वाचायचे कधी, माझं पुस्तक वाचायचं राहिलंय, माझा हा विषय राहिलाय. तू इथंच तक धरली पाहिजे. हा माझा व्हिडिओ परीक्षेपर्यंत कित्येक वेळा तुला पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी हे बोलतोय, आणि हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं ही प्रेम त्याच्यात प्रामाणिकपणा असला पाहिजे की आहे ना, दिल दिया है जान भी देंगे, लेकिन किसको, हर किसी को नाही, एक ही को, एक कालाच फक्त. त्या भानगडीत नाही पडायचं. ओके, कमी मित्र ठेवणं अपेक्षित आहे की हम दो हमारे दो. ते लग्न झाल्यावर असतंय, पण आम्ही मित्र दोघच बस सफिशियंट. 2-3च मित्र असतील लॅबमध्ये, सगळे अख्ख्या लॅबोरेटरीशी ओळख आहे, चहा प्यायला सगळेच चालले, असं नाही झालं पाहिजे. ओके, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं क्वेश्चन ओके, हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी आहे. फक्त इथं क्वेश्चन करा, बाकीचं सेम आहे. इथं आहे ना क्वेश्चन हे जुन्या विद्यार्थ्यांसाठी. नवीनसाठी टॉपिक बस एवढंच आहे, बाकी काहीच नाही. ह्या स्टेप आहेत. इथं कुठे चुकताय तुम्ही? तुमच्याकडे IMP टॉपिक्स आहेत का? तुम्ही पुस्तकं 4-4 आणलेत का? पुस्तकं कमी करा आणि मेंटरशिप घ्या.
माझी बॅचची आता इथं ॲडव्हर्टाईज नाही टाकलेली, पण राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, मेंटॉरशिप खूप गरजेची आहे. माझीच म्हणून घ्या असं नाही, पण मी जे काही बोलतो, मी आता कॉल्स रिसिव्ह करतो, विद्यार्थ्यांना कॉल देतो, त्यांना विशिष्ट वेळ देतो, त्यावेळी बोलतो. प्रत्येक विषयाचं मी सांगितलेलं आहे, कंबाईनची असेल, राज्यसेवेची मेंटॉरशिप असेल, विचारा मला की बॅच आहे का तुमची, ती बॅच जॉईन करा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. इतकं सोपंच नाही, शिकवणं खूप सोपं आहे. हो, सगळ्या विषयाचे लेक्चर मी तुला 500 लेक्चर टाकून देतो, पण मेंटॉरशिप कुठल्या बाजारात भेटत नाही, हे सांगणं सोपी गोष्ट नाही. मी म्हणलं ना, इथून पोरं बेजार होतात, इथपर्यंत अशी बेजार होतात, इथपर्यंत येतात आणि हे सगळं फुकट देतात. मुलं असतील, मुली असतील, मुली देतात का नाही माहित नाही आपल्याला, कमी प्रमाणात देत असतील, मुलं देतात 100%, जास्त प्रमाणात देतात. ओके, हे सगळं इथं जे आणून सोडलंय का, हे फुकट कोणाला द्यायचं नाही जोपर्यंत लागत नाही. तर तुमचा झाला सत्यानाशच म्हणून समजा. आता तुम्ही देत असाल तर बंद करून टाका, काही विषय नाही, काही होत नसते, बंद करू. आता तो बरेच जण म्हणतील सर मग आमचं नुकसान व्हायलंय, नाही, बंद करून टाका. पेडमध्ये दिलं तर चालतं, पण पेडमध्ये पण देऊ नका, काही विषय नाहीये. ओके, ती गोष्ट महत्वाची आहे. ही मी शिक्षक म्हणून सांगतोय, मी काय असं काय कोणाचा बदला घेत नाहीये, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर लगेच की काही सांगायला गेलं की सर तुमचं तसं झालंय काय, असलं काही नाही. इतरांचे अनुभव आणि तुमच्या होणाऱ्या चुका त्याच्यावरून मी सांगतोय, आणि तुम्ही त्या गोष्टी टाळल्या पाहिजे, हा प्रामाणिक उद्देश आहे. नेहमी स्पष्ट बोलणारा व्यक्तिमत्व आहे. ताकाला जाऊन भांडं लपवण्याची सवय नाही. आणतोय ताक कॅनमध्ये, ताकही सांगून जाईल, देणार नाही तुला, द्यायचं असेल तर दर थोडं, या पद्धतीने आहे. ओके, त्यामुळे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ओके, शेवटी जाता सांगतोय 94 21 44 24 36 जर तुमच्याकडे माझा व्हॉट्सअप क्रमांक किंवा माझा नंबर सेव्ह नसेल तर तुम्ही स्वराज्य अकॅडमी ओम सर किंवा ओम पाटील सर म्हणून सेव्ह करू शकता. कसाही सेव्ह करा, काही प्रॉब्लेम नाही, कुठल्याही नावानं करा. तुमचं पूर्ण नाव मला व्हॉट्सअपला पाठवा, तुमच्या डिग्रीचं नाव, तुम्ही कधी पासआउट झाले ते, आणि तुमचा जिल्हा, या सगळ्या गोष्टी पाठवल्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट माझ्याकडे सेव्ह होईल. तुम्हाला डेली स्टेटस बघायला मिळतील. ओके, आणि त्याच्यानंतर एक्झामचे वेगवेगळे अपडेट्स असतील, तुम्हाला काही प्रश्न असायचा आहे, डेली स्टेटस टाकत असतो मी. स्टेटसच्या माध्यमातून भरपूर इन्फॉर्मेशन मी तिथे टाकत असतो. ओके, ती व्हॉट्सअप स्टेटस तुम्हाला दिसतील. कधी कॉल करायचा आहे, नंबर सेव्ह आहे, कॉल बॅक करायला सोपं जातं, पटकन लावतो मी की अरे या चालता, नंबर सेव्ह आहे. ओके, आणि मेसेज केला तुम्ही व्हॉट्सअपला, सेव्ह असेल, पटकन रिप्लाय जातो. ओके, कॉलिंग टाईम आहे तुम्हाला पाहिजे, सर मला कॉल बोलायचं तुमच्याशी, कॉलिंग टाईम देतो, त्यावेळेस कॉल करू शकता. ओके, ह्या पद्धतीने सांगितलंय. ह्या सगळ्या स्टेप्स ज्या मी सांगितल्यात ह्या पूर्णपणे लिहा, व्हिडिओ 2दा-3दा बघा, आणि आठवड्यातून एकदा हा व्हिडिओ पाहणं गरजेचंच आहे. आणि पण लागेपर्यंत तर कित्येक वेळा तुम्ही व्हिडिओ पाहावाच लागणार आहे, तरच रिझल्ट येणार आहे. ओके, अजून काही तुमचे प्रश्न असतील, सर अमुक टॉपिकवरती व्हिडिओ टाका, किंवा तुमच्याही काही प्रायव्हेट समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, तर मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, कॉल टाईम घेऊ शकता, त्यावेळेस माझ्याशी इंटरॅक्ट करू शकता. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. पण तोपर्यंत जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.